संध्याकाळचे वाजले 7:30 आणि मी आता कपाट स्वच्छ करणार आहे. कपाटची अवस्था बघा कशी झालेली आहे. जवळजवळ मला वाटते महिना दीड महिना झाला असेल मी कपाट काय स्वच्छ केलेलं नाही आहे. ते दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने किती धूळ साठलेलं आहे. घरचं साहित्य वापरून आपण कपाट स्वच्छ करणार आहे. कसं करते काय करते ते दाखवते. सगळ्यात आधी आपण कपाटवरची जी भांडी आहेत ती काढून घ्यायची आणि कपाटची अवस्था बघू शकता तुम्ही कशी झाली. स्वच्छ कसं होतं पाणी वगैरे सांडलं जातं किंवा पाणी सांडल्यानंतर त्याच्यावर काहीतरी मग धूळ वगैरे बसली जाते आणि ते सगळं चिकट असं साचलं जातं. बघा कशी अवस्था झालेली आहे. आता भांडी काय मी सगळी काढून घासणार नाही, परत आहे तशीच मांडणार आहे. पण स्वच्छ तर क्लीन आपण करून घेऊया. हे कपाट घेऊन मी जवळजवळ 17 वर्ष झाली. 17 वर्षाचं कपाट आहे. पण छान राहिलेलं आहे. गंजायला वगैरे नाही. गंजायला नाही म्हणजे मी व्यवस्थितच ठेवलेलं आहे त्याला. नाहीतर आपण जर दुर्लक्ष केलं तर मग त्याला गंज चढतो. तर मी ज्या त्यावेळी त्याला स्वच्छ करत असते, त्यामुळे एवढा काही गंज चढाय नाही. सगळ्यात आधी भांडी काढून घेते म्हणजे आपल्याला स्वच्छ पुसायला बरं पडतं. आता ही खाली बुट्टी आहे, त्यात मी सगळी भांडी काढून घेणार आणि मग त्यानंतर स्वच्छ पुसून घेणार. आता हे जे टप आहेत, 2 बुट्ट्या आहेत मोठमोठ्या, तर त्याच्यात मी सगळं ते काढून घेते. आणि जे मी फेकलं बघा, तर ती खिसणी होती. ती खिसणी कशी तुटलेली आहे. त्या जो साईडचा प्लास्टिकचा भाग आहे तो सगळा जेवणात वगैरे पडत आहे, त्यामुळे मी फेकूनच दिली. चला आता आपण ती लिक्विड तयार करूया. त्याच्यासाठी मी एका वाटीत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जी आपण वॉशिंग पावडर वापरतो बघा, मग आता तुम्ही कोणती वॉशिंग पावडर वापरत असाल तीसुद्धा चालेल. टाईड असेल किंवा व्हील असेल किंवा घडी पावडर असेल, कोणती पण वापरा चालेल. आणि बघू शकता तुम्ही त्या लिक्विडने एकदम असं क्लीन निघतं. थोडं जर ते पाण्यात तुम्ही बुडवला तर व्यवस्थित ते निघलं जातं. इकडल्या भागाने हा मधला भाग बघू शकता तुम्ही किती छान निघत आहे. एकच नंबर निघतं. करून बघा. आणि जे गंजलेलं वगैरे असतात बघा, म्हणजे आपण इथं आता चमचे वगैरे अडकतो तर तिथं गंजलेलं वगैरे असतं, पाणी पडून पडून जे गंजलेलं असतं, तर गंजलेला भागसुद्धा खूप छान निघतो. हे बघा किती छान हा कप्पा आपला निघलेला आहे. एकदम क्लीन. आणि जे डाग आहेत ते लगेच निघतात. त्यामुळे हे लिक्विड असं वापरून बघा तुम्ही. खालचा कप्पा बघा आणि वरचा कप्पा बघा किती छान निघलेला आहे. अशाच पद्धतीने सगळं कपाट मी आता क्लीन करून घेते. कपाट पुसण्यासाठी मी इथं यांचं जे जुनं बनियन होतं त्याचा वापर करत आहे. तुम्ही कॉटनचं कोणतंही कापड किंवा एखादा रुमाल जरी घेतला तरीसुद्धा चालेल. आणि कपाटला असं आतनं हात वगैरे घालून स्वच्छ पुसावं लागतं. आणि इथं ताटं वगैरे आपण अडकवतो त्या आतल्या बाजूला असं पुसायला थोडंसं अवघड जातं. मग हात घालून असं पुसावं लागतं, पण ते कापतं बघा तरीसुद्धा. त्यामुळं एकदम काळजीपूर्वक ते पुसावं लागतं. खरं ते पुसावंच लागतं, कारण की जर आतला भाग तुम्ही नाही पुसला आणि पुढचं पुसला तर आतलं ते खूप घाण दिसतं आणि ते चांगलं पण वाटत नाही. एकतर मग ते सगळं कपाट पूर्ण काढून स्वच्छ धुवावं लागतं, नाहीतर मग असं हात घालून आतनं स्वच्छ पुसून घ्यावं लागतं. चला आता माझं कपाट सगळं क्लीन झालेलं आहे. मी आता भांडी मांडून घेते आणि भांडी मांडल्यानंतर जो फायनल लुक आहे तो तुम्हाला दाखवते. सगळे डबे वगैरे पुसून घेतले मी आणि ते लावून घेतले. हे बघा किती छान आपलं कपाट दिसत आहे. अजून भांडी माझी थोडीशी आहेत ती घासायची आहेत. सगळी भांडी काही मी मांडलेली नाहीत, जेवढी होती तेवढीच मांडून तुम्हाला दाखवलेलं आहे. पण किती छान क्लीन असं कपाट निघलेलं आहे. अशा पद्धतीने नक्की तुम्ही त्या लिक्विडने कपाट पुसून बघा. खूप छान कपाट निघतं. कुणाला पटणार पण नाही. हे कपाट घेऊन मी 17 वर्ष झालेले आहेत. 17 वर्षाचं हे कपाट आहे आणि कायम वापरात आहे. असं नाही की बाबा ठेवलेलं होतं. कायम मी जवळजवळ घेतल्यापासून आत्तापर्यंत जिथं भाड्यानं फिरले, कुठं पण जावा, पण हे कपाट मी वापरतच आहे. कारण भाड्याच्या घरात पण कसं होतं बघा, एक ठिकाणी कपाट असतात नसतात, म्हणून मग मी हे कपाट घेतलेलंच होतं. कारण आपण कुठं पण गेलो तर आपल्याला हे म्हणजे वापरात येईल. भाड्याच्या घरात पण एक जण कपाटं करतात, नाही करतात. एकेकांच्या घरात तसंच सगळं असतं. नुसतं अशा म्हणजे फरशा वगैरे असतात आणि 4 भिंतीच असतात, कपाटं वगैरे काय नसतात.
आणि हात फेरे तिथे लक्ष्मी वसे म्हणल्यासारखं असं काहीतरी स्वच्छ केलं की सारखं आपल्याला शूट करावं वाटतं. आणि मी तर सारखं सारखं ते शूट करते. आणि कॅमेरा काय माझ्या हातातनं म्हणजे तो ठेवला जात नाही, कारण मला खूप छान वाटतं. आणि हा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो शॉर्टला टाकलेला आहे. पूर्ण असं सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. आणि वरची वर घरातली स्वच्छता केली की घर खूप छान क्लीन दिसतं. म्हणजे मग आपल्याला एकदमच सगळं क्लीन करावं लागत नाही आणि घर पण घाण होत नाही. नाहीतर तुम्ही जर मग ते सगळंच तसं टाकलं आणि सगळं एकदम जर क्लिनिंगला आलं तर मग आपल्याला खूप त्रास होतो, कारण आपल्याला एकट्यानं सगळं करायचं असतं. त्यामुळं वरचेवर ज्या त्यावेळी एक एक भाग आपण एक एक कोपरा स्वच्छ केलेला बरा असतो. आता मी तर त्याच पद्धतीने करत असते. आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. वार होता शुक्रवार आणि शुक्रवारची मी पूजा तुम्हाला दाखवत आहे. कधी कधी मी असं करत असते बघा, हळदीने सारवते देवाऱ्यासमोर आणि त्याच्यावर लक्ष्मी पद्म ही रांगोळी काढते. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. दुपारचे वाजलेले 4 ते 4:15 आणि पाऊस पण माणसांसारखा झाला आहे बघा. बरोबर शाळा सुटायच्या वेळी आणि भरायच्या वेळी पडतो, म्हणजे कुजकापणा करतो. तर सकाळी पण श्री चाललेला ते अजिबात पाऊस नव्हता आणि मला वाटते तो इथं मध्ये कुठं तर गेला असेल. तोपर्यंत पाऊस चालू झाला. रेनकोट ने म्हटलं तरी नेत नाही. मुलं पण एवढी मॉंड असतात, ऐकत नाहीत अजिबात. रेनकोट असून नेला नाही. त्याला म्हणतो ते मी हे वातावरण झाले, पाऊस कधी पण येईल आणि भिजत जायला नको, वेळ झाला आहे. नाही म्हटला, येत नाही पाऊस. गेला मध्ये, आला पाऊस आलाच. काय केला, भिजत गेला का काय कुणास ठाऊक. आज आहे महिना अखेर, आज पण अर्धी शाळा आहे आणि 2ला शाळा सुटल्या. खरं तास होते त्यांचं 4 वाजेपर्यंत. आता आज शाळा सुटल्या का काय कळना. आता पण भिजतच येते बहुतेक. काय करायचं, अवघड आहे. हिने आल्यात आता, पण लावून द्या म्हटलं. त्याची शाळा सुटल्या का नाही हे पण कळना. फोन करेल म्हटलं, आता फोन करतोय का भिजत येते कोणास ठाऊक. पावसाळ्यात एक घर लांब असले की मुलांचं खूप अवघड होतं. आणि त्यात मुलं एवढी मॉड आहेत आत्ताची. आम्ही लहान असताना आम्हाला रेनकोट मिळत नव्हतं. कुणाचा तर असा जुना मिळाला तरी आम्ही खूप खुश व्हायचो की मला रेनकोट मिळाला आहे म्हणून. छत्र्या तर त्यावेळी काही जास्त नव्हत्याच आणि असल्या तरी एवढ्या मोठ्या दांड्याच्या, त्या खूप मोठ्या छत्र्या असायच्या. आणि छत्र्या तर काय मिळतच नव्हत्या. रेनकोट तर कुणाला तरच असायचं. आमच्या वेळी प्रत्येकाला असं रेनकोट वगैरे मिळत नव्हतं. आम्ही पोती वगैरे घ्यायची प्लॅस्टिकची आणि डोक्यावर टाकून जायचं, अशी आमच्या वेळी परिस्थिती होती. आता मुलांना सगळं मिळते पण न्यायला लाज वाटते. रेनकोट न्यायला लाज वाटते. इथनं नेतो आणि दुकानात ठेवतो आणि तिथनं जातो तसाच. म्हणजे शाळेत न्यायला त्याला लाज वाटते. सकाळपासून असा पाऊस पडायला लागला आहे, विचारायला नको. आता असं एकदम पीठ कसं पडते असं पडायला लागले. अचानक मोठा येतो, अचानक तसा पडतो. आमच्या तिथं मध्ये तर स्पेस मोकळा देतो, पूर्ण असं शेवाळे. कोण जरा आलं तर घसरूनच पडणार त्याच्यावरून. तरी पण लोक त्यातनं येतात आणि त्यातनं जातात. भीती कशी वाटत नाही काय माहीत. चुकून जर घसरून पडलं तर कंबर मोडायची पाळ आहे. लई वाईट पडते शेवाळ्यावरनं. आता त्याचा फोन येतो आहे, काय ती वाट बघायला पाहिजे. चला, काल मी स्टीलचं रॅक क्लीन केलं ही आणि घरचं साहित्य वापरून केलं बघा. आणि त्या पद्धतीने करून बघा, खूप असं म्हणजे कुठं गंज वगैरे चढला असला तरीसुद्धा लगेच चटणं निघतं ते. कारण ते मिश्रणच आपण तसं बनवलेलं आहे आणि जास्त काय लागत पण नाही त्याला. त्यामुळे करून बघा तुम्ही नक्की. खूप छान कपाट निघतं. आणि माझं काय एवढे जास्त हे झालेलं नव्हतं, चिकट झालेलं नव्हतं, त्यामुळे तो पटणं निघेल. कारण मी वरच्यावर त्याच्यावर कापडं मारत असते, त्यामुळं जास्त काय हे होत नाही, खराब होत नाही ती. आता ते कपाट काढायला पाहिजे, पण त्यातले सगळे डबे घासायला आलेले आहेत आणि सगळ्या डब्यात काय नाही काय तर आहे. तरीसुद्धा आता सगळे काढणार आहे बाहेर आणि घासणार आहे. कारण डबे बघा की जी शाईन होती डब्यांची ती गेल्या. आणि जी पांढरी केस झालेली असतात बघा, ती चावतात असं डोक्यात. इकडे जास्त व्हायनात, इकडं सगळी इकडे जास्त झालेले.
कारण माझं खूप दिवस हे अर्धं डोकं दुखायचं, त्यामुळे हा भाग जास्तच पांढरा झाला आहे. मी इकडं नाही. आधी एखादा केस पांढरा झाला तरी पांढरा झाला असं म्हणायचे. आता लहान लहान मुलांचे सुद्धा पांढरे झाले, स्त्रीचे पण आमच्या पांढरे झालेले आहे. त्याला मध्ये आम्ही औषध चालू केलेलं होमिओपॅथिक, पण खातच नाही. त्याला सगळं सांगायला लागते, खा 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 म्हणून, मग खाणार. त्याला वेळेत हातात द्यायला पाहिजे औषध, खा म्हणून. आणि एखाद्या वेळेस आपल्या जर लक्षात नसलं तर झालं, मग खातच नाही. असं आहे. मग काय काय म्हणून हे करायचं. मग ते परत आणलेलं नाही औषध. आणि ते तेल आहे ते एकदम असं चिकट आहे, तेच तेल लावायचं म्हणून सांगितलं त्यांनी. शॅम्पू पण दिला तोच वापरायचा. तो शॅम्पू आंघोळा गेला की साबणच लावतो, शॅम्पू लावत नाही. आणि तेल तर ते चिकट आहे म्हणून लावतच नाही. मग दाखवून तर काय उपयोग, म्हणून दाखवाय नाही आम्ही त्याला. आता दाखवल्यासारखं त्यांनी जे सांगतील ते फॉलो केलं तर बरं असतं. चला, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट मात्र करत जावा, कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.